तर आज आम्ही आलोय शेताला येण्याचं कारण म्हणजे भात बांधून घालायचं आहे। मग तसं तर डायरेक्ट मळणीत करणार होतो, पण हे बघा रोडाची हालत काय झाली। असल्या ह्याच्यातनं ट्रॅक्टर पण जात नाही, काय पण जात नाही, भात बाहेर काढायला येत नाही। म्हणून आता भात बांधून घालणार, जेव्हा रोड सरवत आहे तेव्हा मळणी घालणार। हे तर काय नव्हे, ह्याच्या पुढे लई बेकार झालाय रोड। तेवढ्याच एक 200-250 मीटर तेवढं चालायचं आहे, तेवढंच नाही तर डायरेक्ट तसं बघितलं पुढं पाठीमागे हायवेच आहे, जाऊन डायरेक्ट शेतात चालू करतो। आले सगळी घरातली, मी तर गाडी लावलो आणि बाकीची घरातली पुढे गेलेत म्हणून एकटा काय करताय। आमच्या इकडे अजून कोण पण कापलं नाही, तर अजून शेतात वल आहे म्हणून कोण कापलं नाही। इकडचं पडलंय बघा, फक्त आमचे तेवढेच गादे कापलोय, आमचे एक 4 गादे, बाकीचे कोण पण कापलं नाही। एक गादा तर आमची वळी घालून झाले, तर 2 गाद्यांची घालायची आहे, चाललंय काम। तर बाकीचं मग बघूया। माझी पण तब्येत लई बेकार आहे, तरी पण आलोय जरा शेताचं करूया म्हणून। कोण नाही, सगळी आई त्यांनी आले म्हणून मी पण आलोय। भाऊ आलाय, भाऊ पाठीमाग आहे। माझं काम तर अजून नाही, माझं भावाचं तेन आता सगळी आत्या आणि आजी तेन काम करायलेत। म्हणजे काय करायलेत म्हणजे कवळे करून घ्यायला देव इकडे सगळे असं कवळे करून घ्यायला पाहिजेत। मग कवळे झालं की नाही नंतरला मग आमचं आहे काम मज्जा उचलायचं, सगळं कवळे उचलून आणून वळी घालायचं। त्या गाद्यात काका त्यांनी काम करलेत, ही इकडं सगळी काका त्यांनी काम करलेत, आज घरातली सगळी चाललेत। हे सगळं कवळे बिवळे करून झाल्यावर मग नंतरला वळी घालायचं। जरा कवळ्यांसाठी थांबलोय, तर फक्त दोघांनी तुला पाहिजे एवढं सगळं म्हणून बसलोय, जरा रेस्ट घ्यालोय। आलेल्याबरोबर काम तर रुपयाचं केला नाही आणि खालाय प्रोटीन म्हणे, प्रोटीन खाते म्हणे। रुपयाचं काम आहे कोण, मला काय सांगायला लागतंय, भूक लागली। सगळं सांड म्हणजे डाळिंबर उगवून दे, डाळिंबर उगवणार। बगडेश भाऊ का रे, कवडे बघायला भाऊ शेतात आहे बघा, लय येतात। येतात हे भात कापल्यानंतरला तो उचलताना तर ह्याच्यानंतरला लय येतात, हे दाणे खायला आलेले असतात। ती तुमच्या कवडे बी जवळ गेल्यावर उडून जात नाहीत खरं, बाकी आणि आमच्या जवळच येतात। असं असतंय बाकी। हे बघा हे बघा हे बघा, दाणे किडे विडे असतात ना, ते खायला येतात। ते कामाचं काम नाही, मई आल्यावरती आपण नाही का मई, ते गवत मई येतो म्हणून रेडी झाली गवत आणायला। या हनुमान मला बारा नको 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 बोल की आता चल गवत मई पहिला ओंकार येत नाही म्हणला की नाही। टेक्निकल गुरुजी काय काय गुन्हेलाच बे, काय काम करणार तू। घे अजून जरासं, मी काय घेतो घे होता की हा घेऊन चालायलो पाठीमागं। अशी आहे चपाती तू याचे चालू की नको रे, भरपूर जरा बघा ते तेवढं घालतं नसतं ते, तर तुझ्या आजीने आणलेलं म्हणजे तुकडा घे निवेद काय आणला, तुळसून कटा आणला सा काय, तुळसून कटा का कुळस कटा दाखवू की कच्च बळे काटे खाटा बोसूच पाहिजे झालं म्हणजे मोठं ठेव
ठेवूया. हे आजी आमची 80 वर्षाची आहे बघा. आई 80 ने तुझं वय हा 80 वर्षाची आहे. शेती सगळी बाई सगळी तिनं केली बाई. आम्ही फक्त आतल्या कामासाठी एवढं देतो. इकडचं सगळं तिनं केले. तो लागला बघा यो कामाला. जडलं हात. मी काढतो की ड्रोन शॉट घे तू. शिवलाई की ओमकार भगवत इकडे समोर घे. इकडे समोर भाड्यात लाव. हे मम्मी लाव असं लाव. दडीत चालूया तर रे. उचल ओमकार. शेतकऱ्याला जरा त्रास होलाय. हे मॉडर्न शेतकरी मास्क बीच घालायलाय. तसंच करताना नाही सांग जरा. ते डुकरागत काम करताना बघा. आमची आई बघ ते डुकरागत काम करून हाड मोडून घे ना. आम्हाला न बाई डुकरागत राजागत काम करताना आणि राजागत करताना का नाही मी डुकरागत काम करून काय पाहिजे लोकांनी उचलल्याने फायदा घेतला. ही आमची आजी आहे बघा. आजी 80 वर्षाची आहे तरी पण बघा शिवळी घालायले. हे सगळं शेत सगळं तिनंच केले. आम्ही काय फक्त येत्याला व्हिडिओ करताना जात्याला काम म्हणतात. आमच्यात काय काम हे होय. उन्हातला गेले हे पहिला वाळायला गेलो का. कुठे ठेवू सगळ्या ठेवते. इथे ठेव. हा सगळं सारखं ठेवायला बघ. हलवा दडीप रे. काय करते काम आहे काय नाही. इथे ओमकार त्याचा गात येऊ तुझे काय चल बरोबर. हा घे घे. ठेव रे. विळा घ्यायचा नाही बे. पकडूच काय कसला शेतकरी तू. हे माहित सांगेला विळा एकदा घेतला तर घ्यायचा नाही विळा. मोठे मोठे कर सांगतो. एकदा उचलतो एकदा थांब घे बनो. मजा करीत काम करतो. आई ते काम महत्वाचं आहे का बस. तू महिन्यात जवळपास सगळं झालंय. म्हणजे जवळपास रेडी झालाय. एवढं झालंय बघा. त्याच्यानंतरला पुढं भारे लावून टाकायचा. त्याचा गंधर्व रेडी झालाय पूर्ण. इथं अजून एवढा कोपरा आहे. झालं की मग हे
हे तट कुठला घेऊ आई? हे घेऊ. हे नको. मग कुठला घेऊ? हे घेऊ. मग कुठला घेऊ? हे घेऊ. आगे दोरी कुठे आहे? दोरीने हे घेतलोय तट, ज्याच्यावरती मोठे मोठे भारे बांधायचं आणि मग नंतरला टाकायचं झपाझप उचलून. सावकाळ न्यायला पाहिजेत, नाही तर आणि दाणे धरतात. हे बी लहान झालं तट. तीन तीन कवळे टाक, नाही तर तीन तीन टाक मोठे मोठे. लय पाय दुखतेत नाही तर. आणि एवढंच दाणे सगळे बाहेरच जोर येते. मोठं कुठं असले दंडले सगळे आईनं. सगळं बाहेरच झालंय. मग हे बघ दोरी बी खिडकी आणली नाही. या दोन दोऱ्या जॉईंट करण्यात ओम कर. चल बोल जय बाप्पा की म्हणून. आय घेऊया की बे. उचल. अनेक घेऊन येऊ. मोठं घेऊन तो झडालंय सगळं. मग क्या हलवू नको बे, सांडूला सगळं. आता गंधर्व रेडी झालाय. मोठे मोठे भारे टाकायचं. मी पण व्हिडिओ काढून झाल्यावर टाकायला सुरू करतो. होळी बिळी तयार झाली आता. होळी नव्हे काय होळी काय ते माही वडी वडी वळी 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 बिळी तयार झाली. हे काम नसलेली कामं करते बघा. हे चला बघा तयार. त्या साईडनं जाऊ. हिरव्याच्या माहे पोटी फळाच्या चाय खाली गाणी अशी झाली. इकडे काय होळी घातलेली आणि इकडे आहे. तीन घातलोय बघा. तीन झालेत. इकडं परसुमाने घातलेत वही लावणार आहेत बघा. ते झेंडा म्हणून लावतात. परसुमा झेंडा कशासाठी लावता तो? टाकल्याची गरज पाहिजे. डब्बा बांधून डब्बा खायचा. बघायचे नखरे. जेवायचं नाही कायचं नाही. एवढं दिलं बी नको म्हणालाय. नखरे सुरू झाले आता. मला भात आणि मटारची भाजी आणि हे दे. काय ते चपाती नको. तू चपाती नको बा. ते वाळकू दे. वाळकू हे काय आहे? खरवस नको बा. मी एकदा परवा पाठवून दिलो. लय चांगला झाला. ओमकार पळ्या वेळा घालून झालेत. सगळं सामान हे शंट झालंच काय. इथे घटले त्या गाद्या ते घटलेले आहे. त्या गाद्या ते घटलेले आहे. सगळे वेगवेगळे भात आहेत म्हणून वेगवेगळ्या बळ्या घातलेले आहेत. झालंय सगळं शेताची कामं. त्याचा पुढं डायरेक्ट भाताची मळणी करायला
इथं गाड्या कोपऱ्यावर लावलो आहे, कोपऱ्यापर्यंत चालत जायचं. तर एक काम करा, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. लय मेहनत केलं व्हिडिओ काढायला, कसा तर मी ना याच्या पुढं चांगला करायचा व्हिडिओ प्रयत्न करीन ना. तर भेटूया मग अशाच एक परत नवीन व्हिडिओमध्ये. तर दररोज ब्लॉग येत राहतात, तर फॉलो करा इंस्टाला, नाही सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा.